तुमच्यापैकी ज्यांना ज्यांना प्रश्न कळला नाहीये ती अश्वत्थामाबद्दल बोलते. युद्धाच्या शेवटी एक भयंकर युद्ध ज्यामध्ये दोन्ही बाजूच्या प्रत्येकाला स्वतःचा आणि इतर सगळ्यांचा तिटकारा आला होता, हे अशा प्रकारचं युद्ध सुरू ठेवल्याबद्दल. त्या काळी जवळपास 1,00,000 लोक मारल्यावर, जेव्हा लोकसंख्या आत्ताच्या 10% सुद्धा नव्हती, अश्वत्थामा तिथे सुद्धा थांबला नाही. त्याच्या रागाच्या भरात त्याने जाऊन लहान मुलांना मारलं जी झोपली होती. लहान मुलं झोपली होती आणि त्याने जाऊन त्यांचे सगळ्यांचे गळे कापले. तो ज्याला अन्याय मानत होता त्याचा बदला म्हणून. कदाचित अन्यायकारक असेल, पण त्याने हे केलं. म्हणून कृष्णाने त्याला मरणाचा शाप दिला नाही. तो म्हणाला, मी तुला अमरत्वाचा शाप देतो. तू हाच अपराधी भाव घेऊन कायमसाठी जगलं पाहिजे. तर ह्या सगळ्याचा परिणाम काय? मला वाटतं तो अश्वत्थामा प्रकट होतोय अमेरिकेतल्या शाळांमध्ये आणि शाळेतल्या मुलांना मारतोय. हो, तो इथे. नाहीतर का तुम्हाला शाळेत जावंसं वाटेल आणि लहान मुलांना मारावंसं वाटेल, इतर सगळे लोक सोडून? निदान तुम्ही मोठ्या माणसांना निवडलं असतं. मी असं म्हणत नाहीये की हे चांगलं आहे, पण मी म्हणतोय हे अश्वत्थामाचं मूर्तिमंत रूप आहे. तुम्ही कशामुळे तरी चिडलेले आहात म्हणून तुम्ही जाऊन लहान मुलांना मारून टाकता जी झोपली आहेत. तर ही अशी गोष्ट आहे जी तुम्ही समजली पाहिजे. कारण ज्या क्षणी तुमच्याकडे थोडा पैसा आणि आराम येतो, तुम्हाला कायमसाठी जगायचं असतं. But that's the worst thing that can ever happen to you, that you cannot die. पण तुमच्याबरोबर होणारी ती सगळ्यात वाईट गोष्ट आहे की तुम्ही मरू शकत नाही. जरा कल्पना करून बघा, तुम्ही इथे बसलाय लाखो वर्षानंतर, मी गेलोय, सगळे गेलेत, पण तुम्ही अजूनही इथे बसून आहात. ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे, नाही का? तुम्ही सुद्धा वेळेत मरावं. कदाचित तुम्हाला माझ्यानंतर मरायचं असेल, मी समजू शकतो. पण तुम्ही सुद्धा एके दिवशी मरावं ही चांगली गोष्ट आहे. तुम्ही मरूच शकत नाही ही एक भयंकर गोष्ट आहे, नाही का? त्यामुळे त्याने त्याला सगळ्यात भयंकर शाप दिला. तो म्हणाला, तू कायम ह्या अपराधी भावनेत जगलं पाहिजेस. तर तुम्ही हे समजलं पाहिजे की जेव्हा कृष्ण बोलतो, अगदी स्वतःबद्दल सुद्धा, जेव्हा तो म्हणतो मी मी मी, तो स्वतःबद्दल एक व्यक्ती म्हणून बोलत नाहीये. तो स्वतःबद्दल एक गुण म्हणून, एक चेतना म्हणून बोलतोय. तर जेव्हा त्याने अश्वत्थामाला शाप दिला तेव्हा सुद्धा तो तसंच बोलत होता. असं नाही की तो माणूस कायम जगणार आहे. जी लोक अशा प्रकारच्या गोष्टी करतात, कुठल्या गोष्टीवर चिडलेले असल्यामुळे, नाराज असल्यामुळे, तुम्ही जाता आणि जी मुलं झोपली आहेत, तुम्ही जाऊन झोपेत असलेल्या मुलांना मारता. अशा लोकांनी कायमसाठी त्रास भोगला पाहिजे. कारण मनुष्यांच्या आपापसात अनेक गोष्टी असतात. जेव्हा युद्ध होतं तेव्हा तुम्ही जीव घेता. हे असं होऊ नये हे टाळण्यासाठी त्याने शक्य ते सगळं केलं. पण तरीही जेव्हा हे झालं तेव्हा तो म्हणाला, लढा. तुम्ही युद्धभूमीत जाऊन असं म्हणू शकत नाही की मी लढणार नाही. तुम्ही युद्धभूमीत गेलंच नाही पाहिजे, पण एकदा का तुम्ही तिथे गेलात मग तुम्ही लढलंच पाहिजे. म्हणून तो म्हणाला, लढा. ते लढले. प्रत्येकाने जीव घेतले. कितीतरी लोक मेली. महायोद्धे धारातीर्थी पडले. चांगली लोक मेली, वाईट लोक मेली, सगळ्या प्रकारची लोक मेली. जेव्हा ते संपलं तेव्हा तुम्ही जाता आणि लहान मुलांना मारता. अशा माणसाने कायमच दुःख भोगावं हा शाप होता. कारण अशा काही गोष्टी आहेत ज्या चांगल्या नाही आहेत, पण तरीही तुम्ही त्या करता, कारण तुम्ही त्या परिस्थितीत अडकलेले असता. हे परिस्थिती संपल्यानंतरच आहे. तुम्ही आता हरला आहात म्हणून. जर तुम्ही युद्ध जिंकला असता तर तुम्ही असं नसतं केलं. तुम्ही युद्ध हरला आहात आणि तुम्ही रागाने भरलेले आहात. तुम्ही जाता आणि लहान मुलांना मारता. हे काही ह्याचा तुम्हाला कायम त्रास झाला पाहिजे. अमरत्व हे त्या माणसासाठी नाही आहे, पण त्या त्रासासाठी आहे जे तुमच्या आत घडतं. तुम्ही ते कदाचित कराल, दुसऱ्याचा जीव घ्याल, पण तुम्ही प्रचंड त्रासातून जाल. ते तुमच्यासाठी कायम चालू राहिलं पाहिजे हे तो सांगत होता. कारण जीवनाचं स्वरूपच असं आहे की अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण करू शकतो, पण जर तुम्ही काही ठराविक गोष्टींना हात लावला मग काही महत्त्वाच्या गोष्टी कोलमडतील. हेच सांगायचा तो प्रयत्न करतोय.
बघा, आपण सगळ्यांनी युद्ध लढलंय, आपण जीव घेतलेत, आपण बऱ्याच गोष्टी केल्यात, आपण एकमेकांची थोडीफार फसवणूकही केली आहे, सगळ्या प्रकारच्या गोष्टी केल्यात. पण तरीही हे अजूनही मनुष्यांचं जग आहे. जेव्हा युद्ध संपतं तेव्हा तुम्ही मागे सरकता. कोणीतरी जिंकलं, कोणीतरी हरलं, आता तुम्ही मागे सरकता, कारण आता ते संपलंय. नाही, आता मी रात्री जाऊन तुमच्या लहान मुलांना मारणार, जी झोपलीत. तिथे कुठला पहारा नव्हता, कारण कोणीच कल्पना केली नव्हती की कोणीतरी येऊन मुलांना झोपेत मारेल. नाहीतर त्यांनी सैनिक ठेवले असते. त्यांनी ठेवले नाहीत, कारण त्यांना वाटलं की लहान मुलांना कोण मारेल, युद्ध तर संपलंय. म्हणून जर तुम्ही अति चिडलात, अति संशयास्पद झालात, तर तुम्ही अशा गोष्टी कराल. एकदा असं झालं. एक अमेरिकन माणूस मॉस्कोला गेला. मी हा जोक सांगू शकतो की नको? एक अमेरिकन माणूस मॉस्कोला गेला आणि त्याने इतके हॉलिवूड सिनेमे पाहिल्यामुळे त्याला वाटलं मॉस्को म्हणजे तुम्ही विमानतळावरून बाहेर पडताच KGB तुमच्या मागे असेल, उजवीकडे, डावीकडे, सगळीकडे एजंट असतील तुमच्याकडे बघत, बरं का? कारण तुमची सगळी मानसिकता ही हॉलिवूडमुळे तयार झालेली आहे. कोणीतरी वर्तमानपत्र वाचतोय आणि तुमच्याकडे पाहतोय. सगळं काही संशयास्पद आहे. टॅक्सीवाला एजंट आहे, प्रत्येकजण एजंट आहे. तर ह्या मानसिकतेने तो मॉस्कोला गेला. विमानातून उतरला आणि सगळ्याबद्दल संशय घेत होता. मग तो त्याच्या हॉटेल रूममध्ये गेला. त्याने सगळीकडे पाहिलं, कदाचित सगळीकडे कॅमेरे लावले असतील, बरं का? म्हणून त्याने सहसा जसं जेम्स बॉन्ड करतो, त्याने फोनमधला माईक उघडून बाहेर काढला, सगळं काही बाहेर काढलं. मग इकडे तिकडे सगळीकडे त्याने लाईट बल्बमध्ये शोधलं, यात त्यात फायर अलार्ममध्ये, सगळ्यामध्ये त्याने कॅमेरा आहे का शोधलं. जेव्हा त्याला काहीच सापडलं नाही तेव्हा त्याला वाटलं कुठेतरी असला पाहिजे. आणि मग तो पलंगाखाली गेला. तिथे त्याला एक मोठी धातूची तबकडी दिसली, जी 8 स्क्रू लावून बंद केलेली. त्याला वाटलं हेच ते मला मिळालं, आणि त्याने त्याचा स्विस नाईफ काढला. खूप कष्टाने त्याने ते स्क्रू काढले. त्याला थोडा वेळ लागला. त्याने सगळे स्क्रू काढले आणि ती धातूची तबकडी घेतली आणि खिडकीच्या बाहेर फेकून दिली. थोड्याच वेळात त्याला हॉटेलसमोर प्रचंड प्रमाणात गोंधळ ऐकू आला. ॲम्ब्युलन्स, पोलिसांच्या गाड्या आणि हे आणि ते, पॅ पू पू, सगळं काही. काय झालंय बघायला तो खाली गेला. प्रचंड प्रमाणात गाड्या आणि ॲम्ब्युलन्स आणि सगळं काही. मग त्याने फोन उचलून रिसेप्शनला फोन केला. हॉटेलमध्ये काय झालंय? आग लागली आहे की दुसरं काही? बॉम्ब आहे का? ते म्हणाले नाही, 4थ्या मजल्यावरचं झुंबर खाली पडलंय. लोक रात्रीचं जेवण करत होते आणि ते त्यांच्या डोक्यावर पडलं. तर कृष्ण म्हणतोय, काही ठराविक स्क्रूला हात लावू नका. जर तुम्ही त्या स्क्रूंना हात लावला तर काही गोष्टी तुमच्या डोक्यात पडतील कायमसाठी. म्हणून तो अश्वत्थामाला आराम देत नाहीये. इतर सगळ्यांसाठी जे त्याच्या विरोधात लढले, ज्यांनी त्यांच्या जीवनात भयंकर गोष्टी केल्या, त्यांना तो म्हणाला ठीक आहे, एक माणूस म्हणून तुम्ही चिडलात, तुम्ही द्वेष केलात, तुम्ही काहीतरी केलं, ठीक आहे, तुमच्यासाठी मार्ग आहे. पण तो म्हणाला ह्या माणसासाठी कुठलाच मार्ग नाहीये, त्याला कायम ह्यासोबत राहावं लागेल.